चांदोली शेंडेगेवाडी बोगद्याखाली खड्डे आणि पाण्याचं साम्राज्य, वाहनधारक त्रस्त. शिराळा तालुक्यातील शेंडेगेवाडी चांदोली या मुख्य मार्गावरील शेंडेगेवाडी बोगद्याखाली रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचं प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. शेंडेगेवाडी चांदोली मार्ग हा पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि पाण्याचं साम्राज्य यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून अद्याप प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि बोगद्याखाली साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. वर्ष झालं हे पाण्याचं असंच चालू आहे. जाण्या येणाऱ्यांना मोठा त्रास आहे याचा आणि ऍक्सिडेंट होते, पडत्यात माणसं टू व्हीलरवरनं सारखे यातनं, तरी सुद्धा काही प्रशासनाचं ह्याच्याकडे लक्ष नाही. माझे नाव सतीश शामराव पाटील, राहणार आराळात असं आहे. गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो. या शेडगेवाडीमधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्ष झालं हे खड्डे बघतोय, हे पाणी बघतोय. यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते. तर प्रशासनानं यावरती तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर ह्या रस्त्याची रस्ता मार्गी लावावा असं आहे. कोणाला इथल्या संघटनेने तुमच्या किंवा कोणाला निवेदन दिले होते किंवा अधिकाऱ्यांना? आता यामध्ये कसं आहे माहितीये का सर, की स्थानिक जे आमदार आहेत, काय स्थानिक आमदारांनी किंवा शेडगेवाडीमधील ग्रामस्थांनी असं आहे, सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावरती लवकरात लवकर उपाय व्हावा असं आहे. कारण ह्या खड्ड्यामधून एकतर गाडी चालवता येत नाही, पाण्याचा एवढा प्रभाव आहे की याच्यामध्ये खड्डा जे वाहन चालवताना दिसत नाही, अपघाताचं प्रमाण होतं या. आणि ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार म्हणून एकतर प्रशासनाला धरावं असं आहे, हीच आमची विनंती आहे.